श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा? हा एक पदार्थ खाऊनच उपवास सोडावा. चुकूनही हे दोन पदार्थ खाऊ नका. उपवास कधी करावा आणि उपवास कधी सोडावा, काय करावे, काय टाळावे, चुकूनही करू नका या चुका, नाहीतर व्रताचे फळ मिळणार नाही. आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील आणि भोगावे लागेल दुःख, दारिद्र्य आणि कष्ट. मित्रांनो, लवकरच आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना म्हणजेच श्रावण सोमवार आणि श्रावण महिना सुरू होत आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना प्रिय असणारा हा सोमवार म्हणजे श्रावणी सोमवारचा उपवास हा आवर्जून केला जातो. श्रावण सोमवाराचा उपवास महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित महिना मानला जातो. त्यामुळे या काळामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास अगदी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत विवाहित अविवाहित सर्वजण करतात. अविवाहित मुली मनासारखा सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी हे श्रावणी सोमवारचं व्रत देखील करत असतात आणि मुले देखील सुयोग्य पत्नी मिळावी यासाठी हे श्रावणी सोमवारचं पावन व्रत करतात. हे व्रत अत्यंत फलदायी मानलं जातं. असा हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असणारा श्रावण सोमवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभफळ देणारा मानला जातो. तर मित्रांनो, श्रावणी सोमवारचा उपवास करतात, पण तो योग्य पद्धतीने करतात का? उपवासा दिवशी कोणत्या वस्तू खाव्यात, कोणत्या वस्तू खाऊ नयेत, उपवास कधी सोडावा, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भरपूर कष्ट करता, तरी देखील नशीब तुमची साथ देत नाही. तुमचे दुःख आणि तुमचे दुःखाचे दिवस हे संपतच नसतील. पैशांसंबंधित अडचणी आलेला पैसा घरामध्ये टिकतच नसेल. घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, कलह आहेत किंवा जी मुली लग्नासाठी इच्छुक आहेत, परंतु त्या मुलींच्या विवाहामध्ये काहीतरी अडीअडचणी येत आहेत. बोलणी होत आहे, परंतु मध्येच काहीतरी अडथळा निर्माण होत आहे आणि लग्न जमण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत. तर अशा मुलींनी देखील श्रावणी सोमवारचं व्रत म्हणजे श्रावणी सोमवारचा उपवास हा अवश्य करावा. भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करा किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या आहेत तर त्यांनीसुद्धा श्रावणी सोमवारचं हे अत्यंत पावन आणि शुभ फळ देणारं व्रत अवश्य करावे. कारण हे व्रत असं मानलं जातं की हे व्रत केल्याने तुमच्या कठीणातील कठीण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. असे हे अत्यंत शीघ्र फळ देणारं श्रावणी सोमवारचं व्रत मानलं जातं. कारण भगवान शिवशंकर हे खूप भोळे देव आहेत असे मानलं जातं. ते तुमच्या छोट्याशा आणि थोड्याशा भक्तीने सुद्धा लवकर प्रसन्न होतात. म्हणूनच त्यांना भोळे सदाशिव देखील म्हटलं जातं. त्यामुळे भगवान शिवशंकर हे अत्यंत शीघ्र प्रसन्न देखील होतात. परंतु मित्रांनो, भगवान शिवशंकर जेवढे लवकर प्रसन्न होतात तितकेच लवकर रागवतात देखील. त्यामुळे त्यांना त्रिनेत्रधारी देखील म्हटलं जातं. कारण की जेव्हा ते भगवान शिवशंकर रागवतात तेव्हा अक्षरशः तांडव करतात. त्यामुळे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि ते नाराज होऊ नयेत यासाठी श्रावण सोमवारचा उपवास जरूर करावा. जर मित्रांनो तुम्ही करत असाल हा उपवास तर काही गोष्टीचे जे पालन आहे ते कटाक्षाने करावे. तर काही नियम देखील पाळावे लागतात आणि ते नियम पाळले तरच तुम्ही केलेल्या व्रताचे फळ तुम्हाला नक्कीच मिळू शकते. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण की यामध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत आणि उपयुक्त व्हिडिओ वाटला तुम्हाला हा तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी अपलोड व्हिडिओ करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यात आधी जाणून घेणार आहोत श्रावण सोमवारचे महत्त्व आणि पौराणिक कथा काय आहे. तर सर्वात आधी जाणून घेऊया की श्रावण महिना भगवान शिवशंकरांना इतका प्रिय का मानला जातो आणि श्रावणी सोमवारला एवढं विशेष महत्त्व का दिलं जातं यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे समुद्रमंथनाची कथा. देव आणि दानवांनी जेव्हा समुद्रमंथन केले तेव्हा सर्वप्रथम हलाहल नावाचे अतिशय घातक विष बाहेर आले आणि त्या विषाच्या प्रभावामुळे संपूर्ण सृष्टी ही संकटात आली आणि देवादिदेव
देवदानवासह सर्व जीवांचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे त्यांचा कंठ हा निळा झाला आणि त्यांना नीलकंठ असे नाव पडले. असे म्हणतात की त्या विषाची दाहकता कमी व्हावी म्हणून देवांनी भगवान शिवांवर सतत जलाभिषेक केला. हा प्रसंग श्रावण महिन्याशी जोडला जातो. म्हणूनच आजही श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे. याशिवाय आणखीन एक मान्यता अशी आहे की देवी पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अनेक वर्ष कठोर तप आणि श्रावण सोमवारी व्रत केले. त्यांच्या अखंड भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवशंभूंनी त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले, ते याच महिन्यात. त्यामुळे आजही अनेक अविवाहित मुली मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून श्रावणी सोमवारचे व्रत करतात. तर विवाहित महिला पतीचे आरोग्य, दीर्घायुष्य, सुखसमृद्धी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी हे व्रत श्रद्धेने पाळतात. श्रावण महिन्यात केलेली शिवभक्ती, जप, दान, अभिषेक आणि उपवास यांना विशेष पुण्य प्राप्त होते, अशी धर्मपरंपरेतील मान्यता आहे. म्हणूनच या महिन्यातील प्रत्येक सोमवार अत्यंत पवित्र मानला जातो. असे म्हणतात की या दिवशी भगवान भोलेनाथांनी मनापासून भोलेनाथांची प्रार्थना केली, मनापासून पूजा केली, सात्विक जेवण जगले आणि श्रद्धेने व्रत केले तर भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. पण मित्रांनो, यासाठी आपल्याला श्रावणी सोमवारचा उपवास योग्य पद्धतीने करण्याची पद्धत माहीत असायला हवी. जर तो योग्य पद्धतीने केला तर संपूर्ण फळ आपल्याला व्रताशी मिळू शकते. आता प्रश्न असा आहे की श्रावणी सोमवारचा उपवास नेमका कसा करावा? सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत कोणते नियम पाळावेत आणि सर्वप्रथम कोणती गोष्ट करावी, चला आता सविस्तर जाणून घेऊयात. मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत की यंदा श्रावण महिना नेमका कधी सुरू झाला आणि श्रावणातला पहिला सोमवार हा कधी आहे. यंदा निज श्रावण महिन्याची सुरुवात ही 13 ऑगस्टपासून सुरू होत असून हा पवित्र महिना 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. या काळात भगवान महादेवांची पूजा, अभिषेक, जप, तप आणि श्रावणी सोमवारच्या व्रताला विशेष महत्त्व दिले असते. यंदा श्रावण महिन्याचा पहिला श्रावणी सोमवार हा नागपंचमी. श्रावणी सोमवार पहिला आणि नागपंचमी हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत आणि हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग मानला जातो. त्यामुळे या दिवशी भगवान शिव आणि नागदेवतांची भक्तिभावाने पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा श्रावण महिन्यातील 3 सोमवार शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे त्यांनी शक्य असेल तर त्यांनी श्रद्धा आणि भक्तिभावाने हे व्रत करावे. मित्रांनो, यंदा श्रावण महिन्यातील सोमवाराची मोजणी काही पंचांगामध्ये वेगवेगळी आढळते. आमांत पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्यात 4 श्रावणी सोमवार आले आहेत, तर काही दिनदर्शिकांमध्ये दिनदर्शिकेत 3 मुख्य श्रावणी सोमवारांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील परंपरा किंवा ज्या पंचांगाचे तुम्ही पालन करता त्यानुसार हे व्रत तुम्ही करू शकता. मित्रांनो, मात्र या व्हिडिओमध्ये आपण पंचांगानुसार श्रावण महिन्यातील 3 श्रावणी सोमवारची माहिती जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे यंदा श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नागपंचमीचा अतिशय शुभ आणि दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व आणखीनच वाढले आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे श्रावणी सोमवारचा उपवास नेमका कसा करावा? जर तुम्ही श्रावणी सोमवारचे व्रत करत असाल तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि शक्य असेल तर स्वच्छ किंवा पांढरे कपडे परिधान करावेत. त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरात किंवा जवळच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकरांचे मनोभावे दर्शन घ्यावे. महादेवांना स्वच्छ जल अर्पण करावे, शक्य असल्यास गंगाजल, त्यानंतर दूध आणि पुन्हा जल अर्पण करून अभिषेक करावा. त्यानंतर बेलपत्र, पांढरी फुले, अक्षता आणि फळं अर्पण करून भगवान शिवशंभूंची पूजा करावी. मनोभावे नमस्कार करावा. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असेल तर 108 वेळा किंवा आपल्या वेळेनुसार आपल्याला मनापासून या मंत्राचा जप करावा. उपवास करताना फक्त अन्नाचा त्याग करून चालत नाही. या दिवशी आपल्या मनाचाही उपवास झाला पाहिजे. कोणाबद्दलही वाईट बोलू नये, खोटे बोलू नये, राग, भांडण, द्वेष आणि वादविवाद टाळावे. शक्य तितका वेळ भगवान शिवांचे नामस्मरण करण्यात घालवावेत. शिवपुराणांचे वाचन किंवा शिवमंत्रांचा जप करण्यात घालवावा.
त्यानंतर अनेक जण दिवसभर निर्जली किंवा फक्त फळाहार करून उपवास करतात, तर काही जण दूध, फळे किंवा उपवासाचे पदार्थ खातात. त्यामुळे तुमच्या प्रगतीनुसार, तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुमच्या घराच्या परंपरेनुसार उपवास करावा. आता प्रश्न असा आहे की उपवासाच्या दिवशी नेमके कोणते पदार्थ खावेत? श्रावणी सोमवारच्या उपवासात काय खावे? सर्वात प्रश्न मोठा. आणि काय टाळावे? तर आता जाणून घेऊयात श्रावण सोमवारच्या उपवासात नेमके काय खावे आणि कोणते पदार्थ टाळावेत. मित्रांनो, श्रावणी सोमवारचा उपवास करताना शक्यतो सात्विक आहार घ्यावा. त्यानंतर दिवसभरात दूध, दही, ताक, ताजी फळे, केळी, सफरचंद, डाळिंब, पेरू यांसारखे फळे खाऊ शकता. त्याचबरोबर राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाणा लाडू, सुकामेवा, खजूर, रताळे किंवा उकडलेला बटाटा यांचाही आहारामध्ये समावेश करू शकता. बऱ्याच ठिकाणी उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, उपवासाची थालीपीठ किंवा भगर खाल्ली जाते. तर काही भागांमध्ये विशेषतः श्रावणी सोमवारी भगर खाण्याची प्रथा नसते. त्यामुळे तुमच्या घरची परंपरा जशी असेल त्याप्रमाणेच उपवासाचे पदार्थ घ्यावेत. त्यानंतर या दिवशी शक्यतो अति तिखट, अति तेलकट आणि जड पदार्थ खाणे टाळावे. मांसाहार आणि मद्यपान तर पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. अनेक भक्त श्रावणी सोमवारच्या दिवशी कांदा आणि लसूणही खात नाहीत. ही परंपरा प्रत्येक घरात सारखी नसली तरी शक्य असेल तर या दिवशी कांदा लसूण विरहित सात्विक भोजन करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवासाच्या नावाखाली दिवसभर खूप तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा हलका आणि सहज पचणारा आहार घेणे शरीरासाठीही चांगले असते. त्यामुळे श्रावणी सोमवारचा उपवास हा कधी आणि कसा सोडावा सगळ्यात जाणून घेऊया आपण. श्रावणी सोमवारचा उपवास नेमका कधी सोडावा आणि कोणत्या पद्धतीने सोडावा? श्रावणी सोमवारचे व्रत करणारे अनेक भक्त सायंकाळी प्रदोष काळात भगवान शिवांची पूजा करून आणि आरती करून हा उपवास सोडतात. तर काही जण त्यांच्या घराच्या परंपरेनुसार दुसऱ्या दिवशी पारण करतात. त्यामुळे तुमच्या घरातील परंपरा किंवा गुरुजींनी सांगितलेल्या पद्धतीनुसारच व्रत पूर्ण करावे. जर तुम्ही सायंकाळी प्रदोष काळामध्ये उपवास सोडत असाल तर सर्वप्रथम भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा करावी. जल अर्पण करावे, बेलपत्र अर्पण करावे, पांढरी फुले अर्पण करावीत, भस्म अक्षता अर्पण करा. भगवान शिवशंकरांना मनोभावे दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्याची प्रार्थना करा आणि माझ्याकडून जर काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा, हे देखील शिवशंभूंना प्रार्थना करा. यानंतर मित्रांनो, महादेवांची आरती करावी. त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवून सात्विक भोजनाने उपवास सोडावा. उपवास सोडताना शक्यतो वरण भात, तूप, चपाती, भाकरी, एखादी पालेभाजी असे सात्विकच जेवण घ्यावे. अनेक घरांमध्ये या दिवशी कांदा लसूण न घातलेले जेवण केले जाते. तर मित्रांनो, श्रावणी सोमवारचा उपवास हा सोडताना हा एक पदार्थ मात्र आवर्जून आपल्याला खायचा आहे. तर तो नेमका पदार्थ कोणता आहे? आणि जो श्रावणी सोमवारच्या व्रतादिवशीच म्हणजे श्रावणी सोमवारच्या उपवासा दिवशी आपल्याला खाल्ला पाहिजे आणि याशिवाय हा उपवास अपूर्ण मानला जातो. तर अशी अनेक भागामध्ये प्रथा आहे. या भागामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना मुळा आवर्जून खाल्ला जातो. ही आमच्या भागातील जुनी परंपरा आहे. मात्र प्रत्येक भागाची परंपरा ही वेगळी असू शकते. त्यामुळे तुमच्या घरात किंवा तुमच्या गावात तुमच्या ज्या पद्धतीने सोमवार सोडला जातो त्याच पद्धतीचे तुम्ही पालन करावे. आमच्याकडे आम्ही उपवास सोडताना मुळा आवर्जून खातो. मित्रांनो, आयुर्वेदानुसार मुळा हा आपल्या आयुष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मुळ्यामध्ये कॅल्शियम्स आणि मॅग्नेशियम्स असते. हे खाल्ल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो. रक्तप्रवाह चांगला राहतो. शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी सुद्धा भरपूर प्रभावी हा उपाय आहे. मुळ्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. तसेच मुळ्याचे सेवन केल्याने रक्तदाब हे नियंत्रण ठेवता येतो. तसेच थकवा दूर करण्यासाठी, लठ्ठपणा मुक्ती मिळवण्यासाठी मुळा हा उपयुक्त ठरतो. तर आयुर्वेदिकदृष्ट्या अत्यंत बहुगुणी आणि आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचा मुळा हा श्रावण सोमवारच्या दिवशी बाजारामध्ये सहज उपलब्ध असतो. तर श्रावण महिन्यामध्ये मुळा बऱ्याच भाजी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळतो. त्यामुळे तुम्ही श्रावण सोमवारच्या दिवशी मुळ्याचे सेवन आवर्जून नक्की करा.
त्यानंतर मित्रांनो, आता उपवासाचा खरा उद्देश हा फक्त दिवसभर उपाशी राहणे नसून मन शुद्धी ठेवणे, सात्विक विचार करणे आणि भगवान शिवशंकरांची भक्तिभावाने मनोभावे उपासना करणे हा आहे. श्रद्धा, संयम आणि भक्तिभावाने केलेले व्रतच खऱ्या अर्थाने फलदायी ठरते. कारण देव हा भावाचा भुकेला असतो. त्यामुळे तुमच्या उपवासापेक्षा तुमचं निर्मळ मन आणि तुमचं अंतःकरण शुद्ध देव बघतो. त्यामुळे श्रद्धेने, भक्तिभावाने हा श्रावण सोमवारचा उपवास करा. कोणाचा राग, द्वेष करू नका. अत्यंत शुद्ध अंतःकरण ठेवा. त्यामुळे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा भगवान शिवशंकर लवकरात लवकर पूर्ण करतील, हीच त्या महादेवांच्या चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, अशा प्रकारे श्रावणी सोमवारची हे व्रत आणि उपवास श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केले तरच आपल्याला त्याचे फळ मिळू शकते. उपवास करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे तर मन, वाणी आणि आचरणही शुद्ध ठेवणे. भगवान शिवाप्रती खरी भक्ती, सात्विक विचार आणि मनापासून केलेली पूजा यालाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. श्रावण महिन्यात शक्य तितके भगवान शिवशंकरांचे नामस्मरण करा. म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. गरजूंना दान करा आणि कोणाच्याही मनाला दुखावेल असे वर्तन टाळा. भक्तिभावाने केलेली श्रावणी सोमवारचे व्रत भगवान भोलेनाथ नक्कीच स्वीकारतात आणि भगवान भोलेनाथांच्या भक्तांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद ते नक्कीच देतात. तर मित्रांनो, तुमच्या देखील जीवनातील अडीअडचणी, आर्थिक अडचणी असतील, पैशांसंबंधीच्या काही अडचणी असतील, घरामध्ये भांडणे, वादविवाद, ग्रह क्लेश, कलह असतील, तर मुलामुलींच्या विवाहामध्ये काही अडचण येत असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये काही वैवाहिक समस्या असतील, तर तुम्ही अत्यंत पावन असणार श्रावणी सोमवारचं व्रत मनोभावे श्रद्धेने करा आणि भगवान शिवशंभूची कृपा प्राप्त करा. तर मित्रांनो, तुम्ही पण यंदा श्रावणी सोमवारचे व्रत करणार असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना देखील शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.